नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, पुढचा शेअर आपण बघूया. रूट मोबाईल हे ओके. ही ॲडव्हर्टाइजमेंट डिजिटल कंपनी आहे जी आपल्या टेलिफोनवर ॲडव्हर्टाइजमेंट येत असतात मोबाईल फोनवर. तुम्ही जेव्हा यूट्यूब बघता किंवा इतर कुठल्या गोष्टी बघता त्याच्यामध्ये मधनंच कट होऊन तुम्हाला जे ॲडव्हर्टाइजमेंट दिसतात ना, तर ॲपल इंडिया आणि रूट मोबाईल ओके या दोन कंपन्यांच्या ची मॅजिक आहे. आणि त्यामुळे ह्यांना त्या ॲडव्हर्टाइजमेंटनं मधनं प्रॉफिट मिळत असतं. ऑब्व्हियसली सॉफ्टवेअर कंपन्या आहेत पण ॲडव्हर्टाइजमेंट एरियामध्ये आहेत ओके. याचा पी बाय फक्त आता 16 आलेला आहे, म्हणजे स्वस्त झाला शेअर, पडलेला आहे खूप आणि निग्लेक्टेड शेअर आहे. बुक व्हॅल्यू 386 आहे, फेस व्हॅल्यू 10 आहे, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला स्प्लिटची शक्यता जास्त आहे. इक्विटी 63 करोड आहे ओके. रिझर्व 2400 कोटी आहेत. 63 करोडला 2400 कोटी रिझर्व आहे. इट इज गुड नंबर. नंतर ROC 17.7% आहे, ROE 14.5% आहे आणि 5 वर्षाचा याचा ग्राफ जर तुम्ही बघितला त्याचा पीक आहे 2230 रुपये ओके 2021ला झाला आणि आता सध्या भाव मे बी 700-800 रुपयाला असेल. ऑलमोस्ट 1/3 भाव झालेला आहे. याचा काय झालेला आहे 1/3 भाव? तर बेसिकली याचे प्रॉफिटेबिलिटी थोडी गेल्या वर्षी आणि गेल्या वर्षी थोडी कमी आली आहे. या क्वार्टरमध्ये परत वाढलेली आहे पण हा शेअर मात्र वाढलेला नाही. गेल्या क्वार्टरमध्ये याची प्रॉफिटेबिलिटी ग्रॉस प्रॉफिट होता 21.7% आणि या क्वार्टरमध्ये त्याचा आलेला आहे प्रॉफिट 19.3% Q4ला आणि या जून क्वार्टरमध्ये परत 21.4% आलेला आहे. पण तरीसुद्धा 0.3% डाऊन आहे. त्याच्यामुळे मार्केटने याला थम्स डाऊन दिलेला आहे की काय माहीत नाही मला. आणि ओव्हरऑल याचे नंबर्स खूप चांगले आहेत. EPS याची TTM EPS 46 आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली P/E म्हणजे प्राईस डिवायडेड बाय ही 46 इज EPS याचा रेशो आहे फक्त 16 ओके. आणि 1 इयर PBT याचा 12% खाली आला आहे फक्त. आणि मार्केट प्राईस किती पडले? 48% पडले, म्हणजे निम्मा शेअर झालेला आहे. जस्ट बिकॉज ऑफ PBT हॅज फॉलन बाय ओनली 12% ओके. त्यामुळे हा शेअर 700-750ला घेण्यासारखा आहे. तुमच्या टेक्निकल एक्सपर्टला विचारा, ॲडवायझरला विचारा आणि त्याच्याप्रमाणेच तुम्ही ॲक्शन घ्या. आणि ऑब्व्हियसली याचा नेट प्रॉफिट चांगला आहे. मार्च 25ला 334 करोड नेट प्रॉफिट होता आणि TTM प्रॉफिट म्हणजे जूनला 312 कोटी आहे, म्हणजे थोडासा कमी झाला आहे. पण ऑब्व्हियसली 300 कोटीच्या घरामध्ये प्रत्येक वर्षी गेल्या 3 वर्षाचा नेट प्रॉफिट आहे. कंपनीज इन द सनराईज सेक्टर, त्याच्यामुळे याच्याकडे बघायला हरकत नाही आहे. एकेकाळी रूट मोबाईलला फिनॉमिनली डिमांडमध्ये असलेला शेअर होता 2 वर्षापूर्वी. पण जेव्हा डिमांड नसते, बिझनेस चांगला असतो, DNA चांगला असतो कंपनीचा, तेव्हाच आपल्याला एंट्री घ्यायची असते असं माझं 44 वर्षाचा एक्सपिरियन्स मला सांगतो. त्याच्यामुळे हा शेअर मी सिलेक्ट केलेला आहे ओके. फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सकडे FIकडे 3.6% आहे, त्यांनी विकला आहे. 21% होते काही क्वार्टर पूर्वी. DIने मात्र उचललेले शेअर. DIकडे आता 8% आहेत ओके. आधी 6% होते. पब्लिककडे 14% आहेत आणि आधी 20% होते. तर पब्लिकने पण विकलेले आहेत. पण प्रमोटरकडे याचा शेअर 75% आहे. त्यामुळे प्रमोटर इज व्हेरी स्ट्रॉंग. पण 75% प्रमोटर इज होल्डिंग.